आई म्हणजे प्रेमाचं दुसरं नाव. आज माझ्या आईनं माझ्या घरी येताना पुन्हा एकदा तिचं मायाळू हृदय भरून आणलं. हातात पिशव्या, त्यात खूप सारा भाजीपाला, फळं, चटण्या, वेगवेगळी पिठं, लाडू आणि सोबत तिचं प्रेम. मुलगी शहरात राहते, कामात व्यस्त असते, पण जेव्हा आई येते तेव्हा तिच्यासोबत तिचं संपूर्ण लहानपण एका क्षणात घेऊन येते. तिच्या हातातल्या पिशव्या जड असतात, पण मन मात्र अगदी हलकं असतं. कारण तिला एकच आनंद असतो, लेकीला, जावयाला सगळं ताजं मिळतंय. तिच्या हातची चटणी म्हणजे तिची काळजी, ताज्या भाज्या म्हणजे तिचं ममत्व आणि लाडू म्हणजे तिच्या प्रेमाचा गोडवा. इतक्या साऱ्या निवडलेल्या भाज्या बघून मी दरवेळी विचारते, "अगं इतकं सगळं निवडून का आणलंस? मी तर निवडलं असतं ना." तर म्हणते, "अगं तू इतकी कामात असतेस, त्यात हे कधी करणार? म्हणून निवडूनच आणल्या." असं असतं आईचं प्रेम आणि काळजी. आई जेव्हा येते तेव्हा घर गजबजतं, पण मन मात्र शांत असतं. तिच्या स्पर्शात वेगळीच ऊब असते. कितीही मोठी झाले, शहरात राहिले, तरी आईच्या या छोट्या-छोट्या गोष्टी मला आठवण करून देतात, की मी अजूनही तिची लहानशी मुलगीच आहे. हे बघून वाटतं, आईचं हे असंच प्रेम नेहमी माझ्या दारात येत राहो.